एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला होता? कोणी दिला होता? कोणीच दिला नव्हता. तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून. पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. यांनी त्यांचे रंग जे पहिल्या या 5 वर्षामध्ये दाखवलेले आहेत, दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील? या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील, सगळ्यांची गळचेपी करून टाकतील. तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत. तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही. जे 5 वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत, तुम्हाला काय उत्तर देणार? विचारतो कोण तुम्हाला? आता आरबीआयचा एक निर्णय, आता आरबीआयचा स्टेटमेंट आलेला आहे की 2014च्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये होती त्याच्यापेक्षा काही पटीने कॅश आता भारतामध्ये आहे. आली कुठून? ही आली भारतीय जनता पक्षाकडनं. या ज्या निवडणुका लढवल्या गेल्या ना त्याच्यातनं ही सगळी कॅश बाहेर आली. हे गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड ह्या ज्या काही सगळ्या निवडणुका झाल्या ना यातनं ही कॅश बाहेर आली. एक प्रयोग आम्ही नरेंद्र मोदींचा पाहिला, ज्यांनी देश खड्ड्यात घातला. उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत, आम्हाला बघू देत. उद्या जर समजा या देशाच्या नशिबामध्ये चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये काही चांगली गोष्ट घडू शकते. पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला होता? कोणी दिला होता? कोणीच दिला नव्हता. तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून. पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे. यांनी त्यांचे रंग जे पहिल्या या 5 वर्षामध्ये दाखवलेले आहेत, दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील? या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील, सगळ्यांची गळचेपी करून टाकतील. तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत. तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही. जे 5 वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत, तुम्हाला काय उत्तर देणार? विचारतो कोण तुम्हाला? आता आरबीआयचा एक निर्णय, आता आरबीआयचा स्टेटमेंट आलेला आहे की 2014च्या अगोदर जेवढी कॅश भारतामध्ये होती त्याच्यापेक्षा काही पटीने कॅश आता भारतामध्ये आहे. आली कुठून? ही आली भारतीय जनता पक्षाकडनं. या ज्या निवडणुका लढवल्या गेल्या ना त्याच्यातनं ही सगळी कॅश बाहेर आली. हे गुजरात, कर्नाटका, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड ह्या ज्या काही सगळ्या निवडणुका झाल्या ना यातनं ही कॅश बाहेर आली.